छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होत आहे. मात्र याच मतदानावर बहिष्कार या ठिकाणी घालण्यात आलेला आहे. साई पार्क म्हाडा कॉलनी N7 या भागातील हे सर्व नागरिक आहेत. प्रभाग 10 अंतर्गत हे सगळे येतात आणि यांचं म्हणणं आहे की त्यांच्यावरती अन्याय या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांना जो दंड लावण्यात आलेला आहे रिन्यू करताना म्हाडाचं घर, तर तो अधिकचा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि तो दंड जर या ठिकाणी माफ केला नाही आणि हा अन्याय जर त्यांच्यावरचा दूर झाला नाही तर मतदानावर या कॉलनीनीच म्हणजे सर्व कॉलनीनी या ठिकाणी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. का तुम्ही बहिष्कार घालताय आणि तुमच्या काय मागण्या आहेत? म्हाडांच्या अन्यायकारक कारभाराविरोधात, अत्याचारांनी अन्यायकारक कारभाराविरोधात आम्ही मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे. प्रत्येक म्हाडावासियावर 1.5 ते 5 लाखापर्यंतचा दंड भरला आम्हाला नोटीस मिळालेली आहे. तर आम्ही माफ करावं म्हणून 6 महिन्यापासून प्रयत्न करत आहोत, पण आजपर्यंत आम्हाला कुणीही न्याय द्यायचा प्रयत्न केलेला नाही. त्याच्यामुळं नाविलाजाने आम्हाला बहिष्काराचा निर्णय घ्यावा लागतोय. ठीक आहे. किती लोक आहेत इथं? किती लोकांचा हा प्रश्न आहे? इथं जवळपास 70 लोक आहेत, 76 घर आहेत. 76 घरांचा हा प्रश्न आहे. यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी की सुरुवातीला ज्यांनी 95च्या आसपास जेव्हा त्यांनी अलॉट केले हे घर, त्यावेळेला बऱ्याच जणांचे रजिस्ट्री न करता त्यांनी बॉन्डवर अलॉट केले. ते आत्ताच्या ओनरला म्हणतात की त्यावेळेसपासूनचा तुम्ही दंड भरा. मला स्वतःला 3 ते 4 लाखाचा दंड आलेला आहे. असा जर प्रत्येकाने जर दंड भरला तर आता बरेच जण आहेत की ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांची रिटायरमेंट आहे, ज्यांना तितक्या पगारी मिळत नाहीत. त्या पगारी मिळत नसताना सुद्धा त्यांनी हा जर एवढा जर दंड भरायचा तर त्यांनी राहायचं कसं, खायचं कसं, प्यायचं कसं, असे प्रश्न निर्माण झालेले आहेत. ठीक आहे. हा फक्त एका म्हाडा कॉलनीचा का सगळे? पूर्ण महाराष्ट्रातले सगळे जेवढे आहेत म्हाडाचे घर महाराष्ट्रात. आपण संभाजीनगरचा विचार करू, जेवढे घर आहेत संभाजीनगरमध्ये म्हाडाचे, त्या सगळ्या घरांना हा दंड लावलेला आहे. ठीक आहे. तर काय अडचण होती आहे तुमची? आता ह्याचं कसं, पहिले जे ओनर होते त्यांच्याकडनं आम्ही घेतलेलं आहे, म्हणजे आम्ही दुसरे ओनर आहेत. त्यात माझ्या मिस्टरां गेल्यानंतर माझ्या नावावर झालेलं आहे हे परत घर. तर आता हा 5 लाख आम्ही निवृत्ती फक्त पेन्शन आहे, त्याच्यातनं कुठं भरायचे 5 लाख रुपये? आणि हे त्यांनी अगोदर नोटीसही दिलेली नाही आम्हाला. तिथं म्हाडाच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर हे सगळं सांगितलेलं आहे, हे लिस्टचं झाल्यानंतर. त्याच्यामुळे हे अन्यायकारक आहे. आपण पाहतोय की या सगळ्या मागण्या आहेत या म्हाडा कॉलनीतील रहिवाशाच्या, साई पार्क म्हाडा कॉलनीतील रहिवाशांच्या, आणि या 4 मागण्यांसाठी सर्व म्हाडा कॉलनी जे आहेत ते या ठिकाणी मतदानावर बहिष्कार घालत आहे. अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतलाय. आता यावरती सरकार काय पावलं उचलते, म्हणजे महानगरपालिका प्रशासन आणि म्हाडा प्रशासन हे काय पावलं उचलतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र हे ठाम आहेत की जर आमचे प्रश्न सुटले नाही तर आम्ही मतदान करणार नाही, आमच्याकडे मतं मागायला देखील कोणी येऊ नये. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.